चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण जो पहिला लेसन आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्यात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पहिल्या एक्सरसाइज मध्ये काही एक दोन म्हणजे सम आहेत जे विद्यार्थ्यांना थोडेसे किचकट वाटतात किंवा अवघड वाटतात, त्यावर आपण थोडं लक्ष देऊया. तर अनेक विद्यार्थ्यांची मागणी सर आम्हाला 6 नंबरचा प्रश्न सोडून दाखवा. तर तो 6 नंबरचा क्वेश्चन आहे आपला 1/3x plus y equals to 10/3. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर सेकंड सम आहे, त्यातलं सेकंड इक्वेशन आहे 2x plus 1/4y equals to 11/4. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर सेकंड. तर तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला आपण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल बघतो त्याचा स्टँडर्ड फॉर्म त्याचं इक्वेशन असतं बाळांनो ax plus b equals to c. परंतु या दोन्ही इक्वेशन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या इक्वेशन मध्ये हा 3 जो आहे जो डिनोमिनेटर मध्ये आहे आणि तो डिनोमिनेटर आपल्याला कॅन्सल करायचा आहे. तर आपण काय करूया, पहिल्या इक्वेशनला आपण 3 ने मल्टिपल करूया, त्याने करून आपल्याला इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ax अधिक b इक्वल्स टू c या फॉर्म मध्ये मिळेल. तर बघा काय आपण इथं म्हणूया मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 3. जो नंबर डिनोमिनेटर मध्ये आहे तोच नंबर ना आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. तर काय होईल आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट 1/3x plus y equals to 10/3. याला कितीने मल्टिप्लाय करायचे आपल्याला 3 ने. कितीने मल्टिप्लाय करायचे 3 ने. कितीने मल्टिप्लाय करायचे 3 ने. तर काय होईल बाळांनो 1 अपॉन हा 3 आणि हा 3 कॅन्सल, x1 जा x plus 3 into y 3y equals to हा 3 कॅन्सल, उरला फक्त आपल्याकडे 10. वी गेट द इक्वेशन नंबर 3. हे मिळालं स्टँडर्ड फॉर्म मध्ये x plus 3y equals to 10. सेम ऍज इट इज सेकंड इक्वेशन मध्ये या ठिकाणी बघा डिनोमिनेटर मध्ये काय आपल्याकडे 4 आहे, तर सेकंड इक्वेशनला आपण 4 ने काय करूया मल्टिप्लाय करूया. तर काय होईल आपण इथं म्हणूया मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर सेकंड बाय 4. काय इक्वेशन नंबर सेकंड तुमचा 2x plus 1/4y equals to 11/4. याला कितीने मल्टिपल करूया 4 ने. कितीने मल्टिपल करूया 4 ने. कितीने 4 ने. तर काय होणार 4 1 जा 4 4 2 जा 8 4 1 जा 4 4 2 जा 8x plus हा 4 cancel y1 जा y equals to हा 4 cancel, remain here are 11. we get equation number 4. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 मिळाले. पण यातला आता फर्स्ट या सेकंडचा जो काही टर्म आहे ते आपल्याला काय करायचे इक्वल करायचे. काय करायचे तर इक्वल करायचे. तर आपण काय करूया ते बघा, एक तर इथं 8 न मल्टिपल करा म्हणजे 8x आणि इथे 8x काय होईल कॉमन टर्म होईल, नाही तर मग इथं 3y येते इथं 3 न मल्टिपल करा सेकंड इक्वेशन म्हणजे ते इक्वेशन काय होईल ही टर्म इक्वल होईल. तर आपण काय करूया इक्वेशन नंबर 4 ला आपण 3 न मल्टिपल करूया जेणेकरून इथे 3y आणि इथं 3y मिळेल आपल्याला. तर म्हणूया इथं पुन्हा एकदा मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 4 बाय 3. काय होणार मग इक्वेशन नंबर 4 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 8 जा 24 x ला x plus 3y 3 into y 3y equals to 3 into 11 11 1 जा 11 आणि 11 3 जा 33. we get equation number 5. do you understand? any doubt? any ask the question? ओके बघा इकडे तर आपल्याला या ठिकाणी इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 मिळालं. त्या अगोदर आपण जर बघितलं तर इक्वेशन 3 मध्ये इथं आपले 3y आणि इक्वेशन नंबर 5 मध्ये काय आपल्याला 3y, दोघांचे साइन सेम आहे आणि कोएफिशिएंट सेम आहे आणि व्हेरिएबल सुद्धा कसं आहे सेम आहे. तर आपण या ठिकाणी इक्वेशन नंबर 5 मधून इक्वेशन नंबर 3 काय करू शकतो सबट्रॅक्ट करू शकतो. तर काय होणार मला आपल्या इथं बघा इथं म्हणूया आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 5
किंवा सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 बाय 5. तर काय होणार आपलं सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 बाय 5. व्हॉट इज द इक्वेशन नंबर 5? बघा होणार या ठिकाणी 24x plus 3y equals to 33. आणि आपले इक्वेशन नंबर 3 आहे बाळांनो x plus 3y equals to 11. काय 11. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. काय करायची आहे? सबट्रॅक्शन. तुम्हाला माहिती आहे सबट्रॅक्शन करताना जे अंडरचं इक्वेशन आहे जे खालचं इक्वेशन त्याचे साइन काय होतात? बदलतात. तर या ठिकाणी इथं प्लस आहे तर काय होईल बाळांनो? मायनस. इथं प्लस आहे तर काय होईल? मायनस. पुन्हा इथे प्लस आहे तर त्याचं काय होईल? मायनस. बघा हा x व्हेरिएबल आहे. इथं कोणतं कोएफिशिएंट नाही म्हणजे किती असणार आहे? 1x. काय असणार आहे? 1x. बघा मग 24 - 1 23. x व्हेरिएबल ऍज इट इज. हा प्लस हा मायनस मायनस याने प्लस 3y मायनस 3y कॅन्सल. ओके हियर आर इक्वेशन. हा प्लस मायनस मायनस 33 - 11 3 - 1 2 and 3 - 1 sorry I think here are 10. 10. काय होणार मग 3 - 0 3 3 - 1 2. So we get 23x equals to 23. हा 22 आणि x मध्ये काय रिलेशन आहे? तर 22 into x. हा इकडे x ला मल्टिपल आहे 23. तिकडे गेल्यानंतर काय होईल? डिवाइड. याने x equals to 23 divided by 23. म्हणजे x equals to 3 23 1 जा 23. We get the value of x equals to 1. आता जी मिळालेली व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 1 आहे ती इक्वेशन नंबर तुम्ही या ठिकाणी 1 2 3 4 5 इक्वेशन त्याच्यात कोणत्याही एका इक्वेशन मध्ये जर ठेवलं तर तुम्हाला दुसरं जे काही व्हेरिएबल आहे y याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. तर बघा कशात जरी ठेवली तरी आपलं उत्तर तेच येणार आहे. पण वेळ वाया नाही घालता. जे सोपं इक्वेशन आहे त्यामध्ये ठेवा. तर आपलं सोपं इक्वेशन म्हणून इक्वेशन नंबर 3. तर इथं म्हणूया आपण substituting equation number 1 x equals to 1 in equation number 3. In equation number 3 काय आपलं इक्वेशन नंबर 3? बघा x plus 3y equals to 10. या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय पुट करायची? 1 plus 3y equals to 10. हा 1 इकडे कसा आहे? प्लस. तिकडे गेल्यानंतर मायनस. काय होणार? 3y equals to 10 minus 1. हा 3y as it is. 10 minus 1 9. आणि 3 आणि y मध्ये काय रिलेशन आहे? तर 3y ला या ठिकाणी मल्टिपल. तिकडे गेल्यानंतर डिवाइड. याने y equals to 9/3. याने y ची व्हॅल्यू 3 1 जा 3 3 3 जा 9. We get the value of y equals to 3. So our final answer is x comma y equals to x ची value 1 and y ची value 3. Do you understand? चला लिहून घ्या. चला पटकन लिहा नंतर आपण सेकंड बघूया.